नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल्समध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो भुंज या गावात. या ठिकाणी दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी ओपनचं भव्य दिव्य असं मैदान पार पडतंय. या मैदानाविषयी सांगतायत आयोजक शुभम अण्णा पवार. अण्णा नमस्ते. अण्णा काय सांगाल, हे मैदान नक्की कशानिमित्त आयोजित करण्यात आलेले? हे मैदान आपल्या आत्ताच नुकतीच दुर्घटना घडली. आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आपल्या वाई तालुक्याचे भाग्यवी दाते जननायक नामदार मकरंदाबा पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली व माझ्या व भुईंज पंचक्रोशीतील तमाम बैलगाडी मालकांच्या आयोजनातून हे मैदान साकार होणार आहे. प्रथमे देगाव ग्रामस्थ व जे आम्हाला शेत उपलब्ध करून दिले ते सर्व शेतकरी यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे मैदानासाठी शेत उपलब्ध करून दिलं. मैदानाविषयी सांगायचं झालं तर आपल्या बक्षिसाचा क्रम असा आहे की पहिलं बक्षीस आहे 1,11,111, द्वितीय बक्षीस आहे 81,111, तृतीय बक्षीस आहे 61,111, 41,111, 21,111, 31,111, 21,111, 11,111 आणि 11,111 असं बक्षिसांचा क्रम आहे. तसंच त्या पद्धतीने प्रत्येकी मानाच्या 2 ढालीत प्रत्येक क्रमांकाला. प्रथम क्रमांकाला मानाच्या 2 गादा आहेत आणि तसेच क्वार्टर फायनलला 8 क्वार्टर फायनल आहेत. प्रत्येकी 3,000 क्वार्टर फायनलला आहेत. 1 मानाची ढाल आहे. तसेच आपल्या मैदानात रणजित बनसोडे सर, विकास सर जगदाळे, प्रताप तात्या झांजुर्णे, किरण बसे हे समालोचक म्हणून काम पाहणार आहेत. झेंडा पंच म्हणून धनवडे बापू असणार आहेत. मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावलीत संपन्न होणार आहे. या मैदानाला आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे सचिव जागतिक विजेते पैलवान विलास देशमुख स्वतः उपस्थित असणार आहेत. तसेच बैलगाडी संघटना वाई तालुका उपस्थित असणार आहे. म्हणजे प्रॉपर फाटीविषयी तर आतल्यात फाटी आहे 15 फूट व फाटीचं अंतर आहे 900 फूट. असा 900 फुटाचा पल्ला आहे. फाटी एकदम सुसज्ज आहे. तरी माझी महाराष्ट्रातल्या तमाम गाडी मालकांना एक विनंती की तुम्ही लवकरात लवकर नोंद करावी. 448 गाड्या नोंद केल्या जाणार आहेत आणि मैदान हे जसं आपल्याला सुरळीत पार पाडता येईल ह्या हिशोबानेच आपण गाड्या नोंद करणार आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम गाडी मालकांनी आपली लवकरात लवकर नोंद करून घ्यावी. नोंदी उद्यापासून चालू होणार आहेत, तरी सर्वांनी नोंद चालू करून घ्यावी. या मैदानाच्या परमिशनचं कुठपर्यंत आलेलं आहे काय? परमिशन एक 2 ते 3 दिवसात आपली पडेल. आणि हे जे लोकेशन आहे देगाव फाटी, म्हणजे आपल्या तालुक्यातील लोकांना माहिती आहे, पण बाकीचे जर कोण सांगली, सातारा त्या भागातून येणार असेल किंवा बाकीकडनं आणि पुणे, मुंबईकडनं कोण जर येणार असेल तर त्यांच्या माहितीसाठी लोकेशन. भुईंजमधून यायला रस्ता आहे. प्रॉपर भुईंज गावातून यायला रस्ता आहे. शिरगावमधून यायला रस्ता आहे. इकडून कारखाना किकली वरून यायला रस्ता आहे. आणि प्रॉपर तिन्ही जरी रस्ते हे असले तरी ते प्रॉपर देगाव ग्रामपंचायतीच्या पाशी येतात. मेन चौकात हनुमानाचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या शेजारून जो रस्ता आला तो डायरेक्ट थेट आपल्या मैदानापाशी येतो. आणि जर म्हणजे कुठं चुकबुल किंवा काय झाली तर मार्गदर्शक फलक लावण्यात येतील का? हा, मार्गदर्शक फलक आपण निशाणी आपण भगवे झेंडे लावणार आहोत. आणि आणखीन काय सांगाल, म्हणजे यंदाचं पर्व दुसरं आहे. मागल्या वर्षी बैलगाडी मालकांनी भरभर प्रतिसाद दिलाय, काय सांगाल? मागच्या वर्षी बैलगाडी मालकांनी आपलं पहिलंच वर्ष असताना आपल्याला अतिशय चांगला प्रतिसाद दिला, चांगलं सहकार्य केलं. तसंच माझ्या महाराष्ट्रातील गाडी मालकांना विनंती की तसंच ह्या वर्षी आम्हाला सहकार्य करा. आमच्याकडून जेवढं मैदान व्यवस्थितरित्या नियमावलीत पार पाडता येईल या पद्धतीने आपण प्रयत्न करून ते मैदान व्यवस्थित आपण पार पाडू. या मैदानात पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत का? या मैदानात पशुवैद्यकीय अधिकारी असणार आहेत. ॲम्ब्युलन्सची सोय असणार आहे. पाण्याची सोय असणार आहे. ज्या ज्या गरजेच्या सुखसुविधा आहेत ह्या मैदानात आपण उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मैदानाबद्दल आव्हान कराल? मैदानाबद्दल आव्हान एवढंच करेल की जसं गेल्या वर्षी बैलगाडी मालकांनी आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसंच ह्या वर्षी बी आपल्याला आपल्यावर विश्वास ठेवून बैलगाडी मालकांनी प्रतिसाद द्यावा. बक्षिसांचा आपण वर्षाव ठेवलेला आहे, तरी सर्वांनी नोंद करून आपल्याला सहकार्य करावे. या मैदानाचे लॉट कधी काढण्यात येणार आहे? मैदानाचे लॉट आदल्या दिवशी 31 तारखेला संध्याकाळी काढले जातील 7 वाजता. आणि नोंद जे तुम्ही सांगितलंय एवढीच घेण्यात येणार आहे का? हा, 448 गाड्याच नोंद करणार आहे आपण.
त्याच्या पुढं हे नाही. नाही 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 त्याच्या पुढं घेणारच नाही आपण. लाईव्ह कोणत्या चॅनलवर असणार आहे? P3 लाईव्ह असणार आहे आणि लॉट हे निसर्गाची नाळ या चॅनलवरून काढले जातील.